शारदीय नवरात्र उत्सव 2024. शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्व देवी भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रीमध्ये विविध स्तोत्रमंत्रांचं पठण करून आपण देवी मातेची उपासना करतो. यावर्षी म्हणजेच 2024 सालचे नवदुर्गेचे नवरात्रीचे 9 शुभ रंग कोणते, नवदुर्गेची 9 रूपे कोणती, देवीला रोज कोणत्या फुलांची माळ घालायची, कोणत्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, 9 दिवसांचे 9 महामंत्र कोणते, नवदुर्गेचे महात्म्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कुलस्वामिनीचे नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. नवरात्रीचा पहिला दिवस 3 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे गुरुवार. शुभ रंग आहे पिवळा. नवदुर्गेचे पहिले रूप पाषाणपुत्री मन खंबीर करणारी देवी शैलपुत्रीची पूजा आपण या दिवशी करणार आहोत. देवीला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. देवीला शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी शैलपुत्रे नमः या महामंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. देवी शैलपुत्री संकटाला तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल. नवरात्रीचा दुसरा दिवस 4 ऑक्टोबर 2024 रोजी वार आहे शुक्रवार. शुभ रंग आहे हिरवा. नवदुर्गेचे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी, सामर्थ्य, दृढ निश्चयाची शक्ती देणारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा या दिवशी करावी. देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करावी. देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी ब्रह्मचारी नमः या महामंत्राचा जप करावा. देवी ब्रह्मचारिणी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. नवरात्रीचा तिसरा दिवस 5 ऑक्टोबर रोजी वार आहे शनिवार. शुभ रंग आहे करडा. मन खंबीर करणारी, धाडस देणारी देवी चंद्रघंटा या नवदुर्गेचे पूजन या दिवशी केले जाते. देवीला निळ्या फुलांची माळ अर्पण करावी. दुधाचे पदार्थ म्हणजे खीर नैवेद्य दाखवावा. ओम देवी चंद्रघंटाय नमः या महामंत्राचा शक्य होईल तेवढा जप करावा. माता चंद्रघंटा संकटांना तोंड देण्याची शक्ती आपल्याला प्रदान करेल. नवरात्रीचा चौथा दिवस 6 ऑक्टोबर 2024 वार आहे रविवार. शुभ रंग आहे नारंगी. नवनिर्मितीची ऊर्जा देणारी, चांगलं आरोग्य प्रदान करणारी देवी कुष्मांडा माता नवदुर्गेच्या चौथ्या रूपाचे पूजन या दिवशी केले जाते. देवीला केशरी फुलांची माळ अर्पण करावी. गोड भजनचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी कुष्मांडाय नमः या महामंत्राचा शक्य असेल तेवढा जप करावा. कुष्मांडा मातेच्या कृपेने आपल्या घरात चांगले आरोग्य लाभेल. नवरात्रीचा पाचवा दिवस 7 ऑक्टोबर 2024 वार आहे सोमवार. शुभ रंग आहे पांढरा. आध्यात्मिक शक्ती, ज्ञान देणारी माता स्कंदमाता, स्कंदमातेचे पूजन या दिवशी आपल्याला करायचे आहे. देवीला बेलपानाची माळ अर्पण करायची आहे. देवीला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम देवी स्कंदमाताय नमः या महामंत्राचे जास्तीत जास्त पठण करायचे आहे. स्कंदमातेच्या कृपेने आपल्या मुलांचा बौद्धिक विकास होईल. नवरात्रीचा 6वा दिवस 8 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार. शुभ रंग आहे लाल. शीघ्र विवाह जमण्यासाठी तसेच विवाह सुख मिळण्यासाठी नवदुर्गेचे 6वे रूप देवी कात्यायनीचे पूजन या दिवशी करावे. देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी कात्यायनी नमः या महामंत्राचे जास्तीत जास्त पठण करावे. नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर 2024 वार आहे बुधवार. शुभ रंग आहे निळा. वाईट शक्तींचा नाश करणारी, शत्रू पिढीचा नाश करणारी देवी कालरात्री नवदुर्गेच्या या रूपाचे या दिवशी पूजन केले जाते. देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी कालरात्रीये नमः या महामंत्राचा जप करावा. देवी मातेच्या कृपेने आपल्या कुटुंबाचे सर्व प्रकारच्या संकटापासून रक्षण होईल. नवरात्रीचा 8वा दिवस 10 ऑक्टोबर 2024 वार आहे गुरुवार. या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी. आध्यात्मिक प्रगती, ऐश्वर्य प्रदान करणारी देवी महागौरीचे पूजन या दिवशी केले जाते. देवीला लाल फुलांची माळ अर्पण करावी. देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी महागौरीये नमः या महामंत्राचे मनोभावे पठण करावे. आपल्या घरात कधीच कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. नवरात्रीचा 9वा दिवस 11 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार. या दिवशीचा शुभ रंग आहे जांभळा. आध्यात्मिक उन्नती करणारी, सिद्धी प्रदान करणारी देवी सिद्धिदात्रीचे पूजन या दिवशी केले जाते.
देवीला तुळशीची माळ अर्पण करावी, कुंकुमार्चन करावे. देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. ओम देवी सिद्धिदात्रीये नमः या महामंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. आणि 12 ऑक्टोबर 2024 वार आहे शनिवार. नवरात्रीची सांगता आपण सर्वजण विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा करणार आहोत. ज्ञानाची देवी, कलेची देवी म्हणून ओळखली जाणारी देवी सरस्वतीचे पूजन या दिवशी केले जाते. ओम ह्रीं सरस्वतीये नमः या महामंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. तर अशा प्रकारे नवदुर्गेचे नवरात्रीमध्ये सेवा करावी, देवीला प्रसन्न करावे. घटस्थापना कशी करायची आणि घटदाट येण्यासाठी काय करावे आणि देवीची ओटी कशी भरायची याचेही सविस्तर व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. ते देखील एकदा नक्की बघा. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहायला विसरू नका. धन्यवाद.